हार्दिक असं स्वागत आहे. म्हणतात ना मित्रांनो, जर तुम्हाला 1 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर तुम्ही शेती करा, 10 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर तुम्ही झाडे लावा, आणि 100 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर तुम्ही माणसे जोडा. आणि आपल्या सुस्वभावानं माणसं जोडणारं हे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आणि दरम्यान आता आपण मॅच कडे बोलतोय. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटला. व्हाईट बॉलनी सुरुवात झालेली आहे. गुणलेखिकेच्या भूमिकेत ज्यांनी 3 दिवस पंचांची भूमिका साकारली, आमचे कृष्ण केने सर गुणलेखिकेच्या भूमिकेत जोडलेले आहेत. आपलं देखील वेलकम. हो, पुन्हा एकदा हा बॉल आपल्याला पाहायला भेटला. मी तर म्हणेन या ठिकाणी गोलंदाज उदय निखिल पासून थोडासा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, कारण की त्याला ठाऊक आहे 6 चेंडूमध्ये 6 षटकार फेकण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फलकावरती 1 धाव आपल्याला पाहायला भेटत आहे. चांगली गोलंदाजी इथे मात्र नक्कीच करावे लागेल, कारण की मॅच दमदार आहे. क्वार्टर फायनलची ही मॅच, आणि इथून जिंकला तर सेमीफायनल नंबर 2 मध्ये तुम्ही नक्कीच पोहोचू शकाल. साई एकविरा एक्वा फिल्डरचे सर्वा अनिल वखारे यांचे वडील सुदामजी वखारे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. तर त्यांचा सन्मान करण्यासाठी श्री नामदेव कांबेरे आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. पानी खूप मोलाचं दान आहे मित्रांनो. जिसने प्यार से पानी पिलाया उसने समंदर को भी नीचा दिखाया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपण या ठिकाणी सन्मान घेतोय मंचावरती. एका बाजूला आपण मॅच पाहतोय, आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी एका बाजूला मॅच आणि दुसऱ्या बाजूला इथे मात्र मान्यवरांचा सन्मान आपण पाहू शकता. ही क्लॅरिटी आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं. स्प्राईट जितने क्लिअर आहे. धावसंख्या धावपलकावरती फक्त 1 धाव स्थिरावलेली आहे. एक गडी बाद देखील झालेला आहे. हो, बॅटच्या बाहेरचे चायनीज कट आपल्याला पाहायला भेटते. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कृष्ण केने सर जेव्हा बॅटच्या बाहेरची कडा लागत असते त्यावेळेला या फटक्याला चायनीज कट देखील म्हटलं जात होतं. अनेक नावं, अनेक समीकरणं आपण पाहू शकताय. आपल्यामध्ये उपस्थित आहेत शर्मिला ज्ञानेश्वर भालेकर राये ओझरलीच्या विद्यमान सरपंच, त्यांचे मिस्टर ज्ञानेश्वर भालेकर जे मात्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करूया. त्यांचा सन्मान करण्यासाठी गणेश कांबेरे आपण पुढे यायचं आहे. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, आपण पाहू शकताय. उदय, चांगला फटका. हो, दर्जेदार फटका आहे. चेंडू टीप मध्ये सरकलाय. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. सो मच. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर धावा 7 या आकड्यावरती आहेत. कोण कोणावरती करेल मात या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. प्रेक्षकांची लोट गर्दी आपण या मैदानावरती पाहू शकताय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सांगतायत. या ठिकाणी चेंडू अगदी आउटसाइड ऑप्शन पिचिंग होत होता. पंचांचा इशारा देखील आपण पाहू शकताय. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव स्कोर कार्डवरती जोडली जाईल. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटत आहे. जबरदस्त मॅचमध्ये मजा येईल. साई श्रद्धा गुरवली टीम देखील याच परिसरातली टीम आहे, आणि त्या टीमला आपण कदापि कमी लेखून चालणार नाही आहे, कारण की दिवसभरामध्ये त्यांचा देखील परफॉर्मन्स जबरदस्त
राहिलेला आहे. लोरफटास बॉल आहे, खेळून काढलेला आहे. चेंडू चालल्या डीप मध्ये, तिकडे फंबलनेस पाहायला भेटली आणि चेंडू जाईल 4 धावांसाठी. नशिबाचा चौकार म्हटलं तरी वावकं ठरणार नाही. 4 धावांसाठी हा चौकार. त्यावरती 12 या आकड्यावरती आपण पाहू शकताय. आणि या दरम्यान निकेश फरडे ज्यांच्या वतीनं वायफायची सेवा आपल्याला पाहायला भेटली. निकेश फरडे या पण आपलं हार्दिक असं स्वागत आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिले षटक समाप्त झालेले आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 12 धावा आल्या, चांगली उपलब्धी मी तर म्हणेन, कारण की ही मॅच क्वार्टर फायनलची मॅच आहे. इथून तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला एक धक्का देखील लागलेले, सो त्या अनुषंगाने 12 धावा मी तर म्हणेन की चांगली स्थिती आहे. गोलंदाजी मार्कवरती आता सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट न जाईल. दर्जेदार गोलंदाजी त्याच्या वतीनं नक्कीच पाहायला भेटेल. डेड बॉल आपण पाहू शकता. पावलांचं समीकरण चुकत असताना सिद्धेश आपल्याला पाहायला भेटतोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मैदान आपण पाहू शकताय. गावदेवी स्टँड सज्ज आहे. जय हनुमान स्टँड, आणि जय हनुमान स्टँडच्या बाजूला देखील एक स्टँड आहे, तो देखील खचाखच भरलेला आहे. नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं है, और जय हनुमान क्रीडांगन ईडन गार्डन से भी कम नहीं है. फलंदाज बाद. वेलकम निकेश फरडे, आपल्या सुपुत्रा सोबत तो मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेला आहे. वायफाय ही सेवा ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. वेलकम निकेश, या आपण मंचावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. आणि सध्या तर आपण पाहू या मैदानाच्या आतमध्ये 2 गडी बाद झालेले आहेत. आणि नक्कीच टॉस बॉक्समध्ये कृष्ण केनेसर चर्चा झाली. तिथे निलेश दळवी होते, त्यांनी सांगितलं की भूषण पाटील मिडल ऑर्डरला बॅटिंग करण्यासाठी येणार, आणि तेच आपण पाहू शकताय. मला असं वाटलं होतं की कदाचित भूषण पाटीलला नक्कीच सलामीला घेऊन येतील की काय, परंतु जी कन्सिस्टन्सी जी लय आहे ती ठेवणं फार गरजेचं आहे. भूषण पाटीलला आपण पाहू शकताय मैदानाच्या आतमध्ये, ज्यांनी 51 धावा ठोकल्या होत्या मागील मॅचमध्ये. जबरदस्त कमबॅक केला होता आपल्या संघासाठी त्यांनी, आणि ज्या वेळेला गरज होती त्या वेळेलाच त्या धावा आपल्याला पाहायला भेटल्या होत्या. आणि आता आपण जर पाहिलं तर इकडे 12 धावा धावपलकावरती गोलंदाजी मार्गवरती सिद्धेश, त्यांनी पहिला गडी बाद केले. न्यू बॅटर आपण भूषण पाटील यांना पाहिलं तर जे मात्र स्ट्राईकवरती नुकतेच आलेले आहेत. ओव्हर द विकेटनं सिद्धेश मात्र जाईल. सिद्धेशनं जर पाहिलं तर इकडे मिड विकेट ठेवलेला आहे. लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन ठेवलेला आहे. भूषण पाटीलला फरक पडणार नाहीये. चेंडू सीमा पार, गिली गिली चंपा, खुश हुई रंबा, गेंद गया लंबा, ठोक डीजे सोन्या. फटका आपल्याला पाहायला भेटला. पहिल्या बॉलवरती विकेटची प्राप्ती झाली सिद्धेशला, परंतु त्यानंतर हा जबरदस्त तडाखा आपल्याला पाहायला भेटला बॅटर भूषण पाटील. पुन्हा एकदा भीम टोला वज्र टोला, बॅक टू बॅक दुसरा षटकार, चेंडू सीमा पार. भूषण पाटील का दीवाना हो जाएगा, कारण की ही स्पर्धा आपण जर पाहिली तर देशाबाहेर देखील दाखवली जात असते. सो त्या अनुषंगाने अजून एक षटकार आला तर
भिवा दळवी यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल भूषण पाटीलला. ओ फटका खेचायचा होता, लेंथ खेचली, विकेटची प्राप्ती झाली होती मैदानाच्या आतमध्ये. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. पकडा झेल जिंका क्रिकेटचा हा खेळ. बॅक ऑफ द लेन बॉल होता, बॅक ऑफ द लेन. भूषण पाटील फसला होता, कारण मी तर म्हणेन की बॅक ऑफ द लेनला चांगले चांगले बॅटर देखील फसत असतात. भावेश पवार ज्या वेळेला गोलंदाजी करत असताना त्यावेळेला चांगल्या चांगल्या बॅटरला ही लेंथ मध्ये ते फसवत असतात आणि ही लेंथ इथे मात्र हाताळली होती सिद्धेश नवड बॉलिंग. मी तर त्याचं देखील कौतुक करेन की भूषण पाटीलला तुम्ही बाद करण्याचा प्रयत्न केला, ज्याने आजच्या दिवसभरामध्ये बॅक ऑफ द लेंथ असेल, शॉर्ट ऑफ द लेंथ असेल, गुड लेंथ असेल, या सर्व लेंथवरती त्यांनी प्रहार केले. बॉटमहँडचा जबरदस्त वापर आणि आज ताकदीचा वापर त्यांनी केलेला आहे. मी तर म्हणजे अख्खे दिवसभरामध्ये काय खाऊन आलेत काय माहित नाहीये. इथे मात्र आपण पाहू शकता उंच गेलाय, डाऊन दी बॉल, चेंडू पुन्हा एकदा झेल सोडली आहे. दुसरी झेल सोडली आहे. क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही झेल सोडाल त्या त्या वेळेला फलंदाजाचा आत्मविश्वास 100% धुनावत असतो आणि मिस्टर भूषण पाटीलची ही झेल किती महत्वाची, काय जबरदस्त इथे आपण पाहिलं तर गोलंदाज काही करू शकत नाही, गोलंदाज काही करू शकत नाही. गोलंदाज आपण पाहिलं तर सिद्धेच मी कौतुक करेन, त्याने लगातार 2 इथे संध्या प्राप्त करून दिल्या होत्या. जबरदस्त जबरदस्त क्रिकेट आहे, जितका जुना तितकाच नाविन्यतेनं भरलेला खेळ आहे. आपण मात्र अनुमान लावू शकतो, भविष्यवाणी करू शकत नाही. आता तर मी या मॅच मध्ये भविष्यवाणी करणार आहे, काय होईल, काही घडेल, काही बिघडेल. सतेश इथे मागे सरकून रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा इथे मात्र संपर्क नाहीये. दोन षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर 28 धावा, 14.0 ची सरासरी आहे. पहिल्या षटकामध्ये देखील चांगल्या धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगल्या धावा आपल्याला पाहायला भेटल्या. म्हणजे या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 16 धावा पाहायला भेटल्या. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर इथे मात्र पहिल्या षटकामध्ये धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला भेटल्या 12 धावा पाहायला भेटल्या. इथे मात्र आपण पाहू शकता कॅल्क्युलेटेड क्रिकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मी तर म्हणे 4 ओव्हरची मॅच आहे. इथे जर 40+50 धावा जमल्या तर साई श्रद्धा गुरवली टीम देखील कम नाही आहे. त्या संघानं देखील आजच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग केली आहे, ते देखील नक्कीच तुटून पडतील. मॅच मध्ये मजा येईल. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए, या आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर 28 आणि आता तिसरं षटक अरविंद. इथे मात्र अरविंद वरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला उमेशच्या वतीनं, परंतु एक धाव इथे मात्र उमेशला मिळेल, कारण उमेशचा प्रयत्न आहे की भूषण पाटीलला जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षक मिड विकेटला तिथे उमेशला आपण पाहू शकताय आणि बॅटर आपण पाहिले तर गौरवचा प्रयत्न जो मात्र असेल की भूषण पाटीलला आपण नक्की स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. परंतु सध्या तरी इथे मात्र पाहू शकता गोलंदाज अरविंद काय कमाल करेल. ओ इथे खरा बॉल आहे, खरा बॉल वळवला, बॉलला लेग साइड लेग स्टंप आणि चेंडू 4 धावांसाठी दर्जेदार हा चौकार.
ड्रिंक्स ब्रेक संपन्न झाला. धावसंख्या धावपलकावरती 33. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि या षटकामध्ये अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. वसंतजी कांबेरे आपण मंचावरती या. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. फाईन लेग. हो, विकेट किपरची चालाकी आहे त्या ठिकाणी. फाईन लेगला क्षेत्ररक्षक देखील होता. खूपच अतिरिक्त फाईन खेळण्याचा प्रयत्न होता भूषण पाटीलचा. श्री उत्तम कांबेरे आपण देखील मंचावरती या. आपलं देखील हार्दिक असं स्वागत आहे. धावसंख्या इथे जर आपण पाहिले तर 33 धावांवरती थांबलेली आहे. हो, टॅप केलाय, जबरदस्त फटका, परंतु डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंट. डीपला क्षेत्ररक्षक तिथे ठेवलेला आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा इकडे प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट झालेले आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट. आज रनिंग बिटवीन द विकेट, बॅटिंग, शॉट सिलेक्शन, गोलंदाजी सर्व काही पाहायला भेटलं या मॅचमध्ये. हैजारी मरी निंबवली टीम, परंतु त्यांच्या अगेन्स्ट साई श्रद्धा घोरवली टीम मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा टॅप केलाय. पुन्हा एकदा तेच रिझल्ट आपल्याला पाहायला भेटेल. क्षेत्ररक्षक तिथे मात्र हो, उलकावणी दिली. चेंडू 4 धावांसाठी चौकार. एकूण 39 धावा धावफलकावरती. या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. ओ हो, फटका मात्र. ओ, काय कॅच पकडली आहे भूषण पाटीलची. ही कॅच येणाऱ्या पुढच्या इनिंग मध्ये नक्की चर्चेचा विषय राहील. ओढा कॅच, काय झेल पकडली तिथे उदयनं. आणि उदयनं हे काम केलं ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होता. उदयनं इथे कमबॅक केलेला आहे. नवीन जन्म आणि नवीन उदय झाले. आता साई श्रद्धा गोरवली टीमचा फलंदाज भूषण पाटील बाद आणि 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावपलकावरती गडी इथे गमावलेले आहेत 3 आणि धावसंख्या धावपलकावरती 39 धावा. धावसंख्या धावपलकावरती 39 आणि आता थोडा चर्चा झाली होती मैदानाच्या आतमध्ये. चर्चेला उदाहरण नक्कीच आणलेलं आहे, परंतु आता आपण जर पाहिलं तर इथून कमबॅक होऊ शकेल मॅचमध्ये. साई श्रद्धा गोरवली संघ आपण जर पाहिलं तर सुटकेचा निश्वास जरूर घेतला आहे. त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील अडगावच्या आसऱ्याला पाठवलेला आहे. भूषण पाटीलनं या मॅचमध्ये देखील दमदार बॅटिंग केली. आपण पाहिले तर 2 षटकार, 10 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी साकारली. 2 षटकार आणि 2 चौकार आपल्याला पाहायला भेटले. इथे देखील जबरदस्त असरदार बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. दुसऱ्या बाजूला नक्कीच डोकेदुखी साई श्रद्धाची देखील थांबलेली आहे. आता प्लॅन केला जाईल. प्लॅन करणं फार गरजेचं आहे. आता 4थ्या षटकासाठी हाणाबारीचं षटक आहे आणि या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती रोशनला आता रोषणाई कामगिरी करावीच लागेल, कारण की इथून जर तुम्ही चांगली कामगिरी केली, डॉट बॉल आले तर मात्र चांगलं समीकरण बनू शकेल. तर इथं मात्र श्री यशवंतजी दळवे यांचे सुपुत्र आहेत. ओ, फटका फसला. एक वॉड कॅच. शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. झेल बाद होत असताना फलंदाज बाद आणि हा धक्का लागतोय. 4था. बॅक टू द डगआउट.
या षटकातील 5 चेंडू अजूनही शिल्लक असतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश दादा खेडे यांना आपण येणार ऍक्शन मध्ये पाहू शकाल. आणि गरज होती ती गरजेची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करणं गरजेचं आहे. पाच चेंडू इथे मात्र शिल्लक असतील. 5 चेंडू इथे शिल्लक आहेत अजूनही. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. दर्जेदार कामगिरी आता मात्र या षटकामध्ये करावी लागेल, कारण की 39 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीचं आपण पाहिलं ना तर कृष्ण केनेसर कौतुक करणं फार गरजेचं आहे. मागील षटक टाकलं गोलंदाज अरविंद, त्या षटकामध्ये थोडासा कमबॅक झाला. ओ खाली राहिलाय बॉल. जबरदस्त जबरदस्त बॉलिंग. ऑफसाईड ऑफस्टीम. अगर तुम्ही गोलंदाजी करताय, चेंडूला लेंथ जर आहे ती पुढे टाकताय, त्या ठिकाणी खोलवर टप्प्याचे चेंडू टाकतायत. ही लेंथ फार महत्वाची आहे. लतीश मलिंगा अशा मोमेंटला गोलंदाजी करत असतात आणि अनेक मोठ्या फलंदाजांना थांबवण्याचं काम करत असताना, ते काम रोशन करत असताना इथे मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. जरूर पाहावं लागेल. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. जबरदस्त फटका. कमबॅक या ठिकाणी नक्कीच. आणि चर्चा देखील उमेश दादा केने यांची होत होती. ॲज अ बॅटर क्षमता आहे या खेळाडूमध्ये. 6 चेंडूमध्ये 6 फेकण्याची देखील क्षमता आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया. 45 धावा धावपलकावरती आहेत. पुढील बॉल रोशन. हा फटका फसलाय. रोशनला संधी येईल का? ओ वॉट अ कॅच. इथे फलंदाज बाद होतील. इथे मात्र परतावं लागेल उमेश दादा. विकी शास्त्री मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर 45 धावा स्थिरावलेल्या आहेत. धावफलकावरती आहेत. 45 धावा आपण धावफलकावरती पाहू शकताय. हा पडलेला बॉल, व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतो. येस, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांच्या वतीनं पाहायला भेटत आहे. क्रिकेटचे नियम आहेत. क्रिकेट आपण पाहिलं तर 16व्या शतकामध्ये या क्रिकेटला सुरुवात झाली. त्यानंतर आपण पाहिलं अनेक नियम जे आहेत ते मात्र निर्माण झाले. व्हाईट बॉलचे देखील निर्माण झाले, चेंडूचे देखील निर्माण झाले. पूर्वीच्या काळामध्ये 8 चेंडू फेकत होते गोलंदाज. हळूहळू दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर 6 चेंडू टाकण्याला सुरुवात झाली. आणि इथे मात्र आपण पाहू शकतो शेवटच्या मोमेंटला चेंडू सीमारेषा पार. चांगले एफर्ट, परंतु चेंडू सीमा पार. दर्जेदार षटकार. असतं मित्रांनो, ज्या वेळेला तुमच्या संघाच्या पाठीशी सर्व काही चांगलं होत असतं ना, त्यावेळेला टॉप मिडल ऑर्डरचे बॅटर देखील चांगलं कार्य करत असतात. हे देखील आपल्याला पाहायला भेटलं या मॅचमध्ये. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. इथे बॅटची एज, फलंदाज इथे मात्र बाद होत असताना आपण पाहू शकताय. आणि याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ देखील इथे समाप्त झालेला आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावा बॅटिंग करत असताना आई झरीमरी निंबवली टीमनं जमवलेल्या आहेत 52 धावा आणि 53 धावांचं इथे लक्ष ठेवलेलं आहे.
समालोचन आपण ऐकूया विश्वास केणे यांच्या आवाजात. आणि दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री बाळारामजी जाधव यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया. श्री ज्ञानेश्वर भालेकर आपण पुढे या, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आणि त्या दरम्यान निकेश फरडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने वायफायची सेवा. तर आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करूया. संतोषजी फिरगाडे आपण पुढे या. निकेशजी फरडे यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. तर हे सन्मान चिन्ह आपल्याला पुरस्कृत झाले श्री संतोष बाळू कांबेरे यांच्या. यस, धन्यवाद राजू जाधव यांना. आपण ऐकलं खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पुनश्च सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जिंकण्यासाठी आता गुरवली संघाला धावा पुनश्च 53 धावा आणि सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये अरविंद आणि त्याच्या सोबतीनं मंगेशला आपण पाहतोय. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आता उमेश केणीला आपण पाहतोय. 53 बळवा यशात आणि जो संघ इथून जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या एका चमचमत्या ट्रॉफीचा हकदार बनेल. एक ट्रॉफी आपल्या गावाच्या आपल्या संघाच्या दिशेने न्यायची असेल तर हा संघ आणि हा सामना इथे मात्र एक संघाला जिंकावाच लागेल, यात मात्र शंका नाहीये. कारण की दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. 53 बडवा यशात आणि अरविंद आणि मंगेशला आपण पाहतोय. समोर आपण पाहिलं तर उमेश केणे सज्ज आहे. 53 बडवा यशात. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू उमेश केणे ऑन दी मार्क राईट अमोर द विकेट ना. पहिला चेंडूवरती बिगिट करण्याचा प्रयत्न झाला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण राहिले आहे आणि तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि 2 धावेच्या मधीनं इथे श्री गणेश होत असताना टीम साई श्रद्धा गुरवली या संघाचा. 53 बडवा यशात आणि इथून मात्र चांगली इनिंग साकारावी लागेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल. केल अशा दिवसामध्ये आपण पाहिला तर निंबवली संघाचा देखील चांगला राहिलाय. पुनश्च चांगली गोलंदाजी ऑफस्ट्रिकच्या दिशेने इथे मात्र आउटस्विंग झाला आणि चेंडू इथे मात्र हा डॉट आलाय. पहिल्या चेंडूवरती 2, त्याच्यानंतर हा निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये फेकलाय. उमेश केनेला आपण पाहतोय. मेन इन एक्सपिरियन्स, अनेक वर्षांचा दणगा अनुभव आणि आता मात्र अनुभवाची शिदोरी या मॅच मध्ये तो आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी लावत असताना 2 चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती 53 बडवायचे. फटका हा दमदार आहे. उंची जास्त, लांबी देखील गाठली आहे. गुरवली गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक अरविंद दलवीच्या बॅट मधून दमदार षटकार. आठ धावा धावफलकावरती आता जोडल्या जात आहेत. कमालीची बॅटिंग टीत पॉट्यात जशास तसं प्रत्युत्तर दिले जात आहे. मागील इनिंग मध्ये जशी फटकेबाजी निंबवली संघाची झाली होती तशी फटकेबाजी आता मधाच्या आतमध्ये अरविंद करतोय.
बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच केलाय, बॅकवर्ड पॉइंटला आउटफील्ड फास्ट आहे. ओहो, इथे अडलाय चेंडू, जरूर अडलाय. नशिबाची साथ मिळते निंबवली संघाला. आणि तत्पूर्वी इथे मात्र या धावफलकावरती जोडल्या जातील 3. एका बाजूला निंबवली, दुसऱ्या बाजूला गुरवली. निंबवलीचे आमचे अविदाता देखील मॅच एन्जॉय करतात, गुरवलीचे आमचे दळवी साहेब देखील मॅच एन्जॉय करतात. आता संघ कुणाचा जिंकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे, परंतु दोन्ही संघ जिंकेल त्या संघाला एक ट्रॉफी जरूर मिळेल, यात मात्र शंका नाही आहे. धावसंख्या 3 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती 53 बनवायच्यात. सुरुवात तर दमदार राहिली आहे. आता मंगेशला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला बॅटर. ओ मंगेशच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, वाईडिश लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार, दमदार षटकार. थँक्यू. ढगात जरूर चेंडू मारला होता, त्याच्यावरती षटकार देखील आलाय आणि धावसंख्या आता वेगाने 17 वरती जाऊन पोहोचतीये. उमेश केनेवरती आक्रमण चढवलंय. कामगिरी दमदार राहिली दोन्ही बॅटर्सच्या वतीनं. 17 धावा धावफलकावरती 53 बनवायच्या. सुरुवात दमदार झाली आहे, आगाज झाला या मॅचचा. हो, आता इथे मात्र लेन खेचली आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि हा डॉट बॉल पंचांनी रेफर केलाय. चेक केले जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी केली. सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तसं सॉफ्ट सिग्नल जरूर आउटचा आलाय, परंतु चेक केलं जाईल, चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या वतीनं. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे पंच इथे आहेत. बॅटर नॉट आउट असेल, कारण की पॉपिंग क्रीज मध्ये ते सज्ज देखील होते, परंतु चांगलं यष्टीरक्षण राहिले किरणचं देखील. अगदी दबाव टाकण्याचा प्रयत्न बॅटर वरती देखील झाला होता आणि आता इथे हा डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ 17 नक्कीच आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आणि आता उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 36 धावा बनवायच्या आहेत. 17 बनल्यात, आता 12ची सरासरी गाठायची आहे. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या, आता प्रति षटकारामध्ये 12 धावा बनवाव्या लागतील. सुरुवात तर दमदार राहिले. सामना अजूनही बाला स्थितीमध्ये आहे. कुठलाही संघ कुठल्याही क्षणाला आता विजय प्रस्थापित करू शकेल, यात मात्र शंका नाहीये. 18 चेंडू आणि 36 धावा बनवायच्यात, परंतु दोन्ही बॅटर्सचा विचार केला. अरविंद त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय, मंगेशच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला गौरव पाहायला मिळेल. गौरवने देखील अशा दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. आता त्याच्यावरती जबाबदारी आहे. चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये बनवायच्या 36. गुरवली आणि निंबवलीचे आता समर्थक त्यांचे पाठीराखी या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. स्वीशीट करण्याचा प्रयत्न झाला होता, सरळ बॅटने धावा येतात. बॅट आडवी करण्याचा प्रयत्न, धाडसी निर्णय हा होता ॲज अ बॅटर अरविंदचा आणि इथे मात्र हा चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी गौरवच्या वतीनं. 36 बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत आता 17 मध्ये 36 धावेची आवश्यकता असेल. गावदेवी स्पोर्ट्स उझरले आयोजित आहे गावदेवी चषक 2026 हा थरार आपण पाहतोय. याच देही याच डोला अनुभव घेतला जातोय. लेन खेचली आहे, त्याच्यावरती इथे फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट होईल. चांगला चेंडू होता, लेन खेचली होती, गुड लेंथ स्पॉट वरून चेंडू अतिरिक्त बाउन्स झाला आणि तिथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न देखील केला होता ॲज अ बॅटर अरविंद, परंतु एकच धाव मिळाली कारण की शॉर्ट फाईनला ॲज अ क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर सज्ज होते आणि त्यांनी चांगले क्षेत्ररक्षण देखील केलं आणि तत्पूर्वी एकच धाव मिळाली. 18 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. एकेका धावेसाठी आता संघर्ष करावा लागतोय. चांगले इनिंग साकारावे लागेल दोन्ही बॅटर्सला, कारण की आता सामना हा जिंकणं गरजेचं आहे दोन्ही संघांसाठी. हो, अतिरिक्त बाउन्स आणि पंचांनी वाईट दिलाय कारण की एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहिला आणि त्या अनुषंगाने वाईटच्या स्वरूपाने एक धावफलकावरती संजीवनी देण्याचं कार्य जरूर करेल. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील पंचांच्या वतीनं पुणेशा असा चेंडू टाकला तर लगेचच दंडित केला जाईल, यात मात्र शंकाने. या धावसंख्या धावफलकावरती आता 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. कमालीचं प्रदर्शन राहिलंय, कमालीचा सामना आपण पाहतोय.
ओ पुढच्या अतिरिक्त बाउन्स आणि आता पंचांनी सरळ नो चेंडू घोषित केलाय आणि मी तर म्हणेन इथे मात्र आता कामगिरी दमदार राहिली आहे. फ्री हिटचा आता मात्र संधी असेल. आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. कमालीची बॅटिंग सुरू आहे, कमालीची इथे गोलंदाजी देखील सुरू आहे. सुरुवातीचे 2 चेंडू गौरवचे अतिरिक्त नक्कीच आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचे पडले, परंतु तदनंतर 2 चेंडूवरती अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने इथे मात्र पंचांनी पहिला वाईट तदनंतर नो दिला. स्क्वेअर लेगला जगदीशजी आज पंचांशी उपस्थित आहेत आणि आता फ्री हिटचा इशारा देखील आलाय. एबीपी माझाची टॅग लाईन उघडाळवले, पहा नीट पुढचा चेंडू फ्री हिट. हो पुढच्या इथे झेल तर घेतलाय, परंतु जरी झेल घेतला असता तरी सुद्धा काही फरक पडला नसता, परंतु झेल असं वाटलं की कॅरी झालाय, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला. कमबॅक झालाय गोलंदाजाच्या वतीनं आणि आता मात्र धावसंख्या धावफलकामध्ये 21 धावा. प्रति षटकामध्ये 12 बनवायच्यात. आता सध्याच्या घडीला 3 मध्ये 4 तर बनल्यात, अजूनही 8 धावा इथे बनवणं गरजेचं असेल उर्वरित 3 चेंडूमध्ये. याचा अर्थ असा की इथून एक षटकार येणं गरजेचं आहे टीम गुरवलीसाठी, परंतु तो षटकार येईल का? कारण की गोलंदाज गौरव आता सध्याच्या घडीला इकॉनॉमिकल स्पेलात चालतोय. समोर ॲज अ बॅटर आता सज्ज असेल अरविंद. ओ सोडून दिला ऑफस्टिकच्या बाहेर. अतिरिक्तच्या स्वरूपाने धावा आता धावफलकावरती जोडल्या जातात. एक धावा आता या ठिकाणी मात्र महत्वाच्या असेल. 22 धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि जिंकण्यासाठी आता अजूनही धावा बनवायच्यात, म्हणजे 31 धावा अजूनही बनवायच्यात. 31 ची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहेत 15 मध्ये बनवायच्यात 31. गोलंदाज गौरव पुनश्च सज्ज होतोय. हो पुनश्च सोडलाय. आणखी एक वाईट. मैदानाच्या आतमध्ये सुरू काय तर या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 4 एक्स्ट्रा धावा दिल्यात, त्यामध्ये 3 वाईट्स 1 नो. इथे मात्र गौरव देतोय धावा, बॅटने येत नाहीत, परंतु इथे धावा अतिरिक्तच्या स्वरूपाने दिल्या जातात. धावसंख्या धावफलकावरती 23. आता जिंकण्यासाठी 30 धावेंची आवश्यकता असेल. 15 चेंडू आणि 30 धावेंची आवश्यकता. सामना कोणी जिंकेल यात मात्र शंका नाही, परंतु हा विजय असेल गावदेवी चषकाचा, हा विजय असेल आणि गावदेव क्रिकेट संघाचा. 15 मध्ये 30 बनवायच्यात. गौरव पुनश्च सज्ज होतोय. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका, कारण की या मॅचसाठी भरपूर वेळ तुम्ही खर्च केला. आणि आता समीकरण आपण पाहतोय सध्याच्या घडीला 12 चेंडू आणि 24 धावेंची आवश्यकता असेल. 12 मध्ये 24 बनवायच्यात. बारा चेंडू 24 धावा बनवायच्यात. 12 ची सरासरा गाठायची आहे आणि अभिरथ आता इथे मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. अभिरथला आपण पाहतोय 12 मध्ये 24 बनवायच्या. आता सामना बॅलन्स स्थितीमध्ये आपण पाहतोय. निंबवली संघाचे पाठीराखे देखील सज्ज आहेत, गुरवली संघाचे पाठीराखे देखील सज्ज आहेत आणि दोन्ही स्टँड मध्ये आता आपण पाहिले तर गर्दी तितकीच आहे. आणि आता मात्र कुठला संघ जिंकेल पाहावं लागेल. हो लेन खेचली, स्क्वेअर केट करण्याचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र हा डॉट बॉल आलाय. जर या चेंडूवरती कृष्णा गणेशर शफल होऊन जर ऑनसाइडला फटका खेचला असता तर कदाचित षटकार किंवा चौकार आला असता. हरिभक्त पारायण किरणजी फिरंगाने देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांच्या तर्फे आयवा झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे. 4 दिवस कॅश प्राइज त्यांनी ठेवलाय प्रेक्षकांसाठी. हो आता दिशा पाहावी लागेल. पंचांनी नो घोषित केला. अगदी खेळपट्टीच्या बाहेर चेंडू होता आणि पंचांनी इथे नो घोषित केला. आता पुनश्च इथे कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. गोलंदाजाने त्याचं काम केलं. यस चेक केलं जाईल. यस चेक केले जाईल.
चेक केलंय अगदी बाहेर चेंडू आहे त्या अनुषंगाने नो चेंडू असेल. पंचांनी देखील आता मात्र टीव्ही अंपायरची मदत घेतली होती कारण की टेक्नॉलॉजी आहे. युट्यूबची नक्कीची वाहिनी आपण पाहतोय GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट. दूध का दूध पाणी का पाणी आणि लगेचच पंचांनी इथे नो घोषित केला आणि आता फ्री हिटचा चेंडू असेल पुनश्च संधी असेल ॲज अ बॅटर मंगेशकडे. त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला होता. चांगली कामगिरी करावी लागेल. समोर अभिरात हो विकेट करण्याचा प्रयत्न जरी अपील झाली तरी सुद्धा बाद होणार नाही कारण की हा फ्रीटचा चेंडू आहे आणि आता लेग बायकशी एक धाव फलकावरती जोडली जाईल. एकेका धावेसाठी संघर्ष सुरू आहे. प्रति षटकामध्ये 12 धावा तुम्हाला बनवायच्या आणि आता सध्याच्या घडीला 31 बनल्यात. या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. आता 4 चेंडूमध्ये जरूर 10 धावा बनवाव्या लागतील परंतु हा कारनामा करावा लागेल. 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल. मंगेश त्याच्या सोबतीनं अरविंद दळवीला आपण पाहतोय. अरविंद देखील फाईट करतोय मधाच्या आतमध्ये. चांगला संघर्ष सुरू आहे. एका बाजूला न्यू जरीमरी निंबवली त्यांच्या अगेन्स्ट साई श्रद्धा गुरवली अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो संघ आई गावदेवी चषकाच्या सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये दाखल होईल आणि त्या संघाला एक ट्रॉफी मानाची देखील असेल यात मात्र शंका नाही आहे. चला मॅच ऑन करा. जास्तीचा वेळ घेऊ नका. तुम्ही जास्तीचा वेळ खर्च करता या गोष्टीची नोंद घ्या. टीम निंबवली संघ आणि नुकत्याच झालेल्या SRH षटकामध्ये निंबवली संघाला पेनल्टीच्या स्वरूपाने एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागला देखील होता. हो इथे मात्र काय घडले मधाच्या आतमध्ये. मारायचं होतं काशीला बॉल गेला वाशीला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अगदी आपण नक्कीच ऍक्शन रिप्लाय चेक करू शकतो. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहूयात हा फटका कशा पद्धतीचा एक्झिक्यूट झाला टीव्ही स्क्रीन वरती. आता मात्र आपल्या ऍक्शन रिप्लाय आपण चेक करूयात. अगदी आपण पाहिलं तर ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न झाला. बादशाह अगदी स्टिकर वरती चेंडू आला आणि तत्पूर्वी शॉट थर्डला इथे क्षेत्ररक्षण झालं. झेल देखील झालं असतं परंतु इथे झेलच्या मिनिट पर्यंत पोहोचली नाही. बॅटर्सला इथे संधी मिळाली आणि 2 धावा धावफलकावरती जोडल्या. अरविंद दलवी आहे संघर्ष तो देखील करतोय. तशा अगेन्स्ट अभिरथ तो देखील संघर्ष करतोय. हो आता मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि या तत्पूर्वी अगदी पंचांनी पुनश्च टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे कारण की सामना कुशल मोमेंटला कुठल्याही संघावरती अन्याय होऊ नये त्या अनुषंगाने सातत्याने इथे चेक केलं जाईल. क्षेत्ररक्षण तुम्ही लावून घ्यायचंय. विनंती असेल जो काही निर्णय असेल तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते. फेअर डिलिव्हरी. येस हा वाईड चेंडू नसेल हा डॉट चेंडू आलाय. अगदी यष्ट्यांच्या वरून हा चेंडू गेलाय. बॅट्समन रिव्ह्यू होता का मंच. धावसंख्या धावफलकावरती 33 जावा. ओहो इथे मात्र हा खराब चेंडू मी तर म्हणत होता परंतु गोलंदाजाच्या तोंडातून अरे बाबा हा शब्द देखील आला होता परंतु त्याच्यावरती इथे कुठेतरी बॉडीला स्ट्रेच करून बॅकवर्ड पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु पुनश्च एलिमिनेशन नाहीये आणि इथे एक जा मिळते. या मॅच मध्ये आता पलटवार झाला. चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर 34 जाव आहेत. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे षटकातील. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे कारण की आता जिंकण्यासाठी उर्वरित 7 चेंडू आणि 7 मध्ये 19 जावा बनवायच्या. 7 चेंडू 19 जावा. एखादा चौकार किंवा षटकार या चेंडूवरती येणं गरजेचं आहे जेणेकरून अंतिम षटकामध्ये जे समीकरण आहे ते कमी राहील. परंतु आता कुठला संघ कुठल्या संघावरती हवी ठरेल. कोण जिंकेल मॅच निंबवली की गुरवली. कमालीची मॅच सुरू आहे. एका बाजूला संघ नक्कीच निंबवली देखील परिश्रम घेतो दुसऱ्या बाजूने गुरवली संघ देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. ओ फुलटॉस चेंडू त्याच्यावरती चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय परंतु इथे फलंदाज होईल बाद.
आणि या ठिकाणी मात्र मंगेशच्या खेळीचा अंत झालाय. मंगेश बाद आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 मध्ये बनवायच्या धाबा 19. कोणावर भारी पडेल, कोण वन साइड निघेल हे देखील पाहावं लागेल. 6 चेंडू 19 बनवायच्या क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम निंबवली. आता गोलंदाज कोणावरती जबाबदारी असेल हे पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहिलं तर विकी शास्त्री वरती ही जबाबदारी आणि एका बाजूला आपण पाहिलं तर अतुल जाधव आता सज्ज झालाय. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. अरविंद दळवी आणि अतुल जाधव वरती आता ही जबाबदारी आहे. 2 मोठे फटके कंपल्सरी येणं गरजेचं आहे, कारण की आता 6 मध्ये 19 तुम्हाला बनवायच्या आणि त्या अनुषंगाने आता सुरुवात दमदार करावी लागेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. समोर ॲज अ बॅटर अरविंद दळवी आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विक्की शास्त्री वरती ही जबाबदारी आहे. वेल भरपूर इथे घेतला जातो टीम निंबवलीच्या वतीनं. मी आधी देखील म्हटलं होतं कृष्णा केने की टायमरच्या वतीने त्यांना पेनल्टी लागली देखील होती आणि सध्याच्या घडीला तेच घडतंय. सामना आपण पाहिला तर 4 वाजता सुरू झाला होता, 5 वाजायला आले, सामना संपत नाही. कॅप्टन आपण आता मात्र शांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मायशॉन दोन्ही संघांना शुभेच्छा. हो हा फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चुकीची होती आणि अगदी मिडऑफच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलं. सीमारेषा पार. पहिला चेंडूवरती दमदार चौकार. ला 4 क्षेत्ररक्षक लावले होते, परंतु त्या अनुषंगाने कुठेतरी अगदी लॉंग ऑफ खाली ठेवला होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता आणि तेच फरकलं मधाच्या आतमध्ये. आज बॅटर आपण पाहिलं तर अरविंद दळवी यांनी चौकार देखील. आता जिंकण्याचं समीकरण 5 चेंडू आणि 5 मध्ये बनवायच्या आहेत 15 धावा. किरण गोंधली देखील क्षेत्रांची व्यूहरचना सातत्याने चेंज करतोय, कारण की आता सामना कुशल मोमेंटला. सकाळपासून तुम्ही जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ तुम्हाला घरी घेऊन जायचं असेल तर सामना जिंकणं देखील गरजेचं आहे. फुलटॉस प्लेड ऑन. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टांवरती आदळला आणि इथे मात्र विकेट्स क्रमांक 2 मधाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फलंदाज अरविंद दळवीच्या खेळीचा अंत. अरविंद बाद. उडवली आहे, परंतु आता नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये उदय येतोय. उदय आता उदय घेईल का, कारण की आता 4 चेंडू मध्ये धाबा बनवायच्यात 15. प्लेड ऑन झाले. अगदी आपण पाहिलं तर बॅटची लिडिंग एज घेतली आणि सरळ यष्टांवरती चेंडू जाऊन लागला आणि फुल टॉस चेंडू होता. मी तर म्हणजे खराब चेंडू म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की बॅट आडव्या बॅटने जर एक्झिक्यूट केलं तर शॉट सिलेक्शन तर त्याच्यावरती धाबा देखील जास्तीच्या बनल्या असत्या. परंतु आता इथे मात्र जिंकण्याचं समीकरण 4 चेंडू आणि
15 धावेंची आवश्यकता. स्ट्राईक खेळण्याचं बॅटर उदय सज्ज. ओहो, इथे दिशा लाईन लेन चेक करावी लागेल. काय घडलंय, काय बिघडलंय? दोन्ही गाड्या एकाच रुलावरती, वाईट चेंडू आणि वाईट वरती. इथे ही विकेट आल्या आणि फलंदाज अतुल जाधव शून्यावरती बाद. अतुलच्या खेळीचा अंत मात्र अंत झाला, कारण की स्ट्राईक घेण्याचा त्याने धाडस दाखवला. आणि नवीन बॅटरमशी आता रोशन दळवी जात आहे. त्यांचे वडील मॅच देखील पाहत आहेत. आता सामना जिंकून देतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. आता जिंकण्याचं समीकरण 4 चेंडू आणि 4 मध्ये 14 धावेंची आवश्यकता असेल. उदयने स्वतःवरती विश्वास दाखवला. आम्ही नेहमीच म्हणत असतो, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, जर जगाच्या पाठीवरती तुम्हाला जिंकायचं असेल तर स्वतःच्या वरती आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स असणं गरजेचं. तो आत्मविश्वास आता स्वतःवरती दाखवलाय उदयनं आणि आता विश्वासाला साथ धरून फलंदाजी करावी लागेल. 4 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावेंची आवश्यकता. ओ, फटका तर दमदार पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. सीमा रेषा पार, दमदार षटकार. षटकार तर आलाय. आता 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावेंची आवश्यकता असेल. क्या बात आहे, एका षटकारानं कमबॅक झालाय टीम साई श्रद्धा गोरवली या संघाचं. आता 3 चेंडू आणि 8 धावेंची आवश्यकता. 3 मध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावेंची आवश्यकता. अगदी आता क्लोज काउंटर आपण पाहतोय. उमेश केणी अगदी जवळ आलेत आणि आता 3 मध्ये बनवायच्या धावा 8 धावा. आता दडपण असेल गोलंदाजावरती, दडपण क्षेत्ररक्षकांवरती, दडपण प्रेक्षकांवरती देखील. 3 मध्ये 8. ओ, फटका तर दमदार आहे. गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत कणकणीत चौकार. आणून ठेवलाय कुठे, स्वतःवरती विश्वास दाखवला उदयनं आणि उदयने खरोखर सूर्य उदय जसा होतो तसा कार्य केलं. जर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता. निंबवलीच्या पाठीराख्याने आता डोक्यावरती हात लावलाय, कारण की आता मात्र जो जिंकणारा सामना होता तो आता विजयाच्या दिशेने जातोय, तो म्हणजेच गुरवली संघाच्या दिशेनं. सामना जर जिंकला तर या ठिकाणी मात्र सर्वांना ढाब्यावरती पार्टी दिली जाईल निंबवली संघाला. अनिल सुतार यांच्या वतीनं समृद्धी धाब्यावरती पार्टी असेल निंबवली संघ जिंकला तर. परंतु आता कुठला संघ जिंकेल? एका बाजूला गुरवली आणि दुसऱ्या बाजूला निंबवली. 2 मध्ये 4. टाळ्या वाजवा एकदा या सामन्यासाठी. ओहो, दडपण दडपण गोलंदाजावरती असेल, कारण की आता 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावेंसाठी आवश्यकता असेल. सामना कोणीही जिंको, हा विजय असेल आई गावदेवी चषकाचा. 2 चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता. ओहो, उमेश केले तिथे होते, त्यांच्या वरून हा फटका एक्झिक्यूट केलाय आणि इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि आता मात्र फलंदाज धावबादच्या स्वरूपाने बाद झालाय. रोशन तर बाद झालाय.
एक चेंडू आता एका धावेची आवश्यकता. बॅटर्स कुठला बाद आहे हे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. चेक करतायत यस क्रॉसिंग झाले की नाही आता मात्र चेक करतील कारण की धावबाद झालेत. समीकरण आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील आमचे स्कोरर. 3 धावा बनवायच्यात कारण की आपण पाहिलं तर 2 मध्ये 4 बनवायच्या होत्या. आता धावा बनवायच्यात 1 मध्ये 3. कुठला फलंदाज बाद असेल हे पाहावं लागेल. स्ट्राईक तर उदयने घेतली, स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली बॅटर्सने इथे मात्र आपण पाहिलं तर कारण की सामना असा कुशल मोमेंटला आलाय की आता समीकरण फलंदाजाला देखील समजत नाहीये, गोलंदाज देखील संभ्रमित आहे. फलंदाजांत बॅटर्सला बाद झाले परंतु कुठला फलंदाज बाद आहे ते देखील चेक करतोय. पंच अंशापर्यंत माहिती पोहोचवा कुठल्या फलंदाजाला तुम्ही बाद दिलाय. जगदीश उदयला बाद दिलाय का आपण? यस आपण रोशनला बाद दिलाय पंचांनी रोशनला बाद जरूर दिला नाही. यस रोशनच आता बाद असेल कारण की क्रॉस झालेली आहे, लाईन क्रॉस केली त्याने आणि रोशनच बाद असेल. आता एक चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेंची आवश्यकता असेल आणि इथे 3 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी आहे. चेसिंग अँड कंपल्सरी असेलच यात मात्र शंका नाहीये. एक चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 3 धावा गोल्डन चौकार मारावा लागेल. उदय आता मात्र स्ट्रायकिंगला आणि आता मात्र नक्कीच हृदयाचे ठोके चुकवणारी ही माश आपण पाहतोय. एका बाजूला निंबवली, दुसऱ्या बाजूला गुरवली. सामन्यामध्ये ट्विस्ट क्या बात आहे. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना पाहतोय. एक चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेंची आवश्यकता. आता बसलेले प्रेक्षक देखील उभे राहिलेत आणि उभे असणारे प्रेक्षकांनी देखील डोक्यावरती हात ठेवलेत. कोण जिंकेल आणि इथे मात्र कुठल्या संघाच्या दिशेने ही मॅच जाईल. एका बाजूला साई श्रद्धा गुरवली, दुसऱ्या बाजूला न्यू झरीमरी निंबवली संघ. एक चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेंची आवश्यकता असेल. क्या बात आहे, कमालीची मॅच. चला आता जास्तीचा वेळ आपण घेऊ नका कारण की दडपण आता प्रेक्षकांवरती आहे आणि नक्कीच सामना अतिशय मुवमेंटला आलाय. नक्कीच प्रेक्षकाला विनंती असेल टाळ्या झाल्या पाहिजेत. एक चेंडू 3 धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार, समोर उदय. हो चेंडू तर अडवला तिथे स्वतः गोलंदाजाने. एक तर कंप्लीट. हो फंबलिंग झाली आहे. बॅकअप आलाय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे झालाय पाहावं लागेल आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद आणि हा सामना जिंकलाय लिंबवली संघाने. आमचे गणेश दादा इथे अगदी खेळाडू कक्षाच्या दिशेने आपण नक्कीच जमिनीवरती पाया देखील पडले आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हा सामना जिंकलाय निंबवली संघाने परंतु प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहिला आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील. न्यू झरीमरी निंबवली या संघाला हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल गुरवली संघाचं देखील कौतुक. आणि एका धावेने हा सामना जिंकलाय निंबवली संघानं. क्या बात आहे. मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात या मॅचचा